मला नाही राहायचं इकडं. नाही मी उद्याच्या उद्या येणार आहे. हा नाही नाही म्हणलं ना मी येणार आहे. मला नाही इथं राहायचं. हा मला नाही आई आली. ए सुदे, अगं ते जनावर कावाची कोक लायलेत. हा दिवस मावळतीला आलाय, जरा पाणी दे की त्यांना. मी नाही देणार. हाता मी नाही देणार म्हणजे नांदाला कशाला आली मग? काम नाही करायची तर. हा मला नाही करायची काम. मग काय फुकट पोसाव का तुला? चुपचाप पाणी दे त्यांना. मला नका काय काम सांगू. आता कालपर्यंत तर ठीक होती की. फोनवर अशी काय बोलली ही? का काम नका सांगू म्हणली? नक्कीच काहीतरी आहे वाटत. बघ तिची. हायला सुदे, बरं झालं इथेच भेटले बघ. मला लई तहान लागली बाय. पहिला पाणी घेऊन ये बरं तांब्यावर. सुदे सुदे, मला तहान लागले, पाणी आण. मी नाही देणार. तू नाही देणार मग काय गावातले लोक देणार का मला पाणी आता? ते मला काय नाही माहित. मला नाही राहायचं इथं आता. अरे मी फक्त पाणी आण म्हणलं बाई. तुला काय शिव्या दिल्या का काय की मला नाही राहायचं इथं म्हणजे? मला नाही माहित. मला माझ्या घरी जायचंय. अरे आई काय बोलली का तुला? नाही. मग गावातलं कोण काय बोललंय का? अरे मग आई नाही बोलली, मी पण नाही बोललो, गावातलं नाही बोललं, मग कशाला घरी जायचं तुला? ते मला काय नाही माहित, पण मला माझ्या घरी जायचंय फक्त. अरे तू डोक्यात नको जाऊ. लग्न होणं 2.5-3 महिने नाही झालेलं की घरी जायचे काय काय डोकं खाते माबे ना का? मी काय झालं ते सांग नीट. मला नव्हतं करायचं हे लग्न. बळच लग्न लावून दिले. आता देवा. अरे 4 चौकात बघाबघी झाली. तू मला पसंत केलाय, मी तुला पसंत केलाय. हा देवा ब्राह्मणाच्या साक्षीने लग्न केलंय. अक्षरा पडल्यात आपल्या डोक्यावर. तर मला काय बोलले नाही ना आता म्हणते तुला पसंत नव्हतं. तुम्हाला काय माहिती बळच लग्न लावून दिल्यावर कसं असतंय ते? अरे बळच लग्न लावून दिलं मी का? तुला काय येसन बेसन घालून लग्न लावून दिलं का तुझं? हा काय गोठ्यातली गाय बी आहे का काय तू? ते मला काय माहित नाही. तू मला सोडणार आहे का माझ्या घरी? नाही तर मी माझ्या जीवाचं काहीतरी भर वाईट करून घेईन. ए बाई तुझ्या पाया पडतोय. अगं झालंय काय ते तरी सांग मला. तुम्ही सोडणार आहे का नाही मला? अगं बाई नको जीवाचं बरं वाईट करू. त्या बापाला फोन लावलं कळायचं नाही प्रकरण काय. हॅलो. हा नमस्कार मामा. काय नाही थोडं काम होतं मामा. मामा जरा घरी येतं का? जरा काम होतं अर्जंट. येत आहे का? नाही खरंच अर्जंट काम आहे. जरा या जरा बोलायचं महत्वाचं. मामा. अरे मामा नमस्कार. नमस्कार. काय काम काढलं? लय जलद फोन केला. ते थोडी अडचण होते म्हणून गायत बोलवलं. प्रॉब्लेम? हा काय? मामा सुद्धा म्हणते नांदायचं नाही. काय? कशामुळं? नाही अण्णा, मला आपल्या घरी यायचंय. कशामुळं? जावई काही बोललाय का? सासू काही बोलली का? मग का? अण्णा तुम्ही कधी मला विचारलं का तुला लग्न करायचंय का? तुला पोरगा आवडलाय का? तुला काय करायचंय असं तरी विचारलं का कधी? दिलं ना लग्न लावून तुम्ही. मनाने लग्न लावलं का? पोरगा वाईट दिला का? घरदार आहे, चांगला पोर आहे, शेतीवाडी आहे, त्याला भरपूर आहे. काय कमी आहे त्याला? काय झालं ते सांगा अगोदर. अण्णा मला माझं शिक्षण पूर्ण करायचंय. मला आईची इच्छा पूर्ण करायची. असं नाही राहायचं मला इथं नुसतं लग्न करून. सुदे, जे झालंय ते झालंय, समजलं का? शिकून काय दिवा नाही लावायचा. जे झालंय ते बस झालं आता. अण्णा तुम्ही मला नेणार आहे का नाही?
नाही तर मी निघून जाईन कुठं पण. पाहुण्याच्या दारात इज्जत घालू नको, असा ठोका टाकीन का नाही? हा अरे तुला कळतं का नाही? मामा खरं तर चुकलं तिचं नाही, चुकलं तुमचं. तुम्ही तिला विचारायला पाहिजे नव्हतं, मुलगा पसंत आहे नाही पसंत आहे, तुला काय करायचे. हल्ली काय झालं ना मामा, आजकाल बाप मुलीला विचारतच नाही. हो तुला शिकायचं का बाळा, तुझ्या मनात काय आहे? ह्याच्यामुळं महाराष्ट्रात आजकालच्या मुली आत्महत्या करतात, लग्न करतात, पळून जातात. मग बाप म्हणतो माझी इज्जत गेली. पण प्रत्येक बापाने जर मुलीला समजून घेतलं ना, ती वेळ महाराष्ट्रात कधीच येणार नाही, कोणाच्याच आयुष्यात येणार नाही. ती म्हणते माझी आईची इच्छा होती शिकायचं, शिकली असती, थोडे मोठे झाले असते, स्वतःच्या पायावर उभे राहिले असते ना मामा. ते होते तुमचीच मान उंच झाली असते. मी हे तुम्हाला फोनवर पण सांगितलं असतं, पण म्हणलं मामाला येऊ द्या समजून सांगू. खरं तर बापाचं नाही तर मुलींचं पण चुकतं बघ. अगं मुलींनी बापापाशी मन नाही मोकळं केलं तर बाप कसा समजून घेईन ग? हा सांगा ना, बाबा मला हे करायचे ते करायचे. अगं प्रत्येक बापाला वाटतं की मुलीचे हात पिवळे व्हावे, तिचं लग्न व्हावं, हे प्रत्येक बापाची इच्छा असते. जातो तुला जायचे, शिक, भरपूर शिक. तुझ्या मनात इच्छा असं यायचं ते ये, माझं बाकी नाही. या तिला घेऊन जा. बघ असा सोन्यासारखा जावई पुन्हा भेटणार नाही. काय सोन्यासारखा माणूस आहे, काय विचार आहेत शुद्ध. हा चल यायचंच ना तुला माझ्या संग, चल मी शिकवतो. नाही नको, मी इथूनच शिक्षण पूर्ण करेन. नवरा एवढा समजून घेतोय तर मी इथूनच सगळं काही करेन. मला फक्त तुमची साथ पाहिजे. अगं नवऱ्याने बायकोला नाही मग कोणाला साथ द्यायची? तेव्हा तो सुखी संसार होता ना. बरं मामा आता तिचं बी डोळं उघडले, आता तोंड गोड करून जावं, जेवण जावं. नाही नको नको, माझी मुलगी आनंदी, मी बी आनंदी. बापाने मुलीच्या घरी जेवायचं नसतं. चाल बस आशीर्वाद द्या. सदा सुखी राहा, आयुष्यमान भव. हा अगं निघालीच आहे, वाट बघती. हा हे आले की लगेच निघणार आहे. हा 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 ठेवू का? ती गडबड. काय ग सुदे, कुठे निघाली? आईचा फोन आला होता, गणमाळ ठेवले आणि मग तयारी करायला आत्ता बोलवले. मग मी काय करते, मी पुढे जाते, मग तुम्ही या मागून. असं करा. मला काही जमायचं नाही बघ. का काय झालं आता? अगं मला बरं वाटलं, तू बी नको जाऊ बरं. अहो तयारी वगैरे करायला जायला लागतं. काय ग सारखं इकडं फिर तिकडं फिर, नुसतं फोनवर फोन आला का इकडं निघाली, फोन आला का तिकडं निघाली. जरा घरात पण बघत जा ना, सासूला काही बरं आहे नकोय हवंय काही. हा तयारी करूनच तर चालली आता सगळी. हो तयारी करून चालली, घरात तर काही लक्ष नाही तुझं, नुसतं इकडं तिकडं फिरण्यात जातो तुझं. तुमचं असंच आहे, मी नुसती इकडे तिकडे निघाले ना की तुमचं नुसतं घारीगत लक्ष असतं माझ्यावर. काही करावं का नाही मला तेच कळ. ह्यांचं केलं तरी प्रॉब्लेम, नाही केलं तरी नाही जात मी. मला नाही आला माझ्या भावाचा फोन, हिला लगेच आला फोन, निघाली लुगू लुगू. हो सुधाबाई, काय झालं? काय नाही झालं. आता काय नाही झालं मग उगाच रुसलंय का माझ्या बापाला? विचारा तुमच्या जाऊन आईला. माझ्या आईला का तुझ्या आत्याला? तेच ते. काय झालं सांग. काय नाही झालं, मी तुम्हाला का सांगू. मग मला कायला काय काय बोलवलं? मला म्हणले गणमाळला जायचंय, आईचा फोन आलाय पटक्याने चला. मग मी आलो खाली तर नाही तू? मग जायचं होतं, मी किती आवरून बसले होते, सगळी घरातली कामं केली होती, तरी जाऊ दिलं नाही मला. अगं काय नाही जाऊन दिलं, एकदा विचारायचं ना. काय नाही म्हणले, मला माझ्या भावाचा फोन आला नाही म्हणून जाऊ दिलं नाही. असं असतं का कुठं? मी म्हणले त्यांना मागून या म्हणून, तरी पण त्यांचं नाही. मी कुठं जायचं म्हणलं ना नुसते भुरभुर भुरभुर करतात माझ्या मागं गारीसारखं. अगं करणारच, तिला आता तुझी गरज आहे. हा तुम्ही घेणारच आईची बाजू तुमच्या, राहू द्या. मग कशाला आला इथं वरती? आता आता माझ्यावर रोसायचे तुला? हां अगं येडा बाई, तिला आता तुझी गरज आहे. आणि मला सांग, अगं तू तर माझी राधा आहे. हा राहू द्या तुमची राधा आणि बिदा. अगं बाई, नाही तुमची कोणी राधा. माझी राधा नाही? अगं मी तुझा कृष्ण आहे.
आणि मला सांग, ह्या कृष्णाची राधा जर रुसली तर मग ह्या कृष्णाने बोलायचं कोणाबरोबर? जावा ना गावामध्ये असतील की तुमच्या वहिन्या बिन्या, जावा त्यांच्याकडं. जातो मग मी, मला काय. चाललंय का लगेच? तू तर म्हणली जा. आई येडा बाई, संसार म्हणलं ना की भांड्याला भांडं लागतंच. सासूने सुनाला आणि सुनाला सासूने समजून घेतलंच पाहिजे. मग मी एकटीच घेऊ का सगळं समजून? मी कुठंच नाही जायचं का? त्यांचं काही दुखत असेल तर? अगं ती आजारी आहे ना, मग तू तिला थोडं समजून घे ना. मला सांग, तुझ्या वेळेस आजारी असते त्यावेळेस आत्या तुला समजून नाही घेत? सुधा, तुला किती वेळा सांगितलंय काम नाही करायचे, सोडते. अगं भरते मी, राहू देस. नाही ग, तू आजारी आहेस ग. अगं 2च तर हांडे राहिलेत. नाही नाही कर माय, आजारी ये ना तू, आराम करायचं. चल, मी काय झिजते काय काम करून? जा. अगं बाई, आता हात जोडू का तुझ्या समोर? हा, जा बरं, कर आराम तू. ते कपडे इकडे मी काढते. अगं आत्या राहू दे, आराम करून करून नुसतं परत मला ताप येतो. काही ताप येत नाही, आराम केल्याने आराम होतो. कपडेच तर काढतीये. तुझा आराम नाही झाला तर माझा भाऊ किती बोलल मला. चल बरं, मी आराम घेते. करून करून नुसतं बोर होते, मी काय करू? मग आराम कर. चल. हे बघी सुद्धा ऐकतच नाही, कशीच ऐकत नाही. एक काम करायला गेलं की लगेच दुसरं कामाला. राहू दे, सोड बरं. चल, मी करते पटपट. झाडू तर मारते आता. आता तर सांगितलं ना, काम करू नको, आराम कर, आराम कर. झालं तुझं सुरू. झाडू दे सर. नाही. आराम करून करून लय आता अंग दुखायला लागले माझं. आता मी रागवला तुला. जा बरं बरं, तू तिकडच. चल बरं. काम करून दे. ऐकतच नाही. चुकलंच माझं. रागाच्या भरात मी काय काय बोलून गेले मलाच कळालं नाही. सुदे, किती राग आला ना, किती चिडचिडपणा झाला ना, तो राग ते चिडपणा मनात ठेवायचं बघ. ते चेहऱ्यावर आला ना की संसारात भांडण होणारच नाही. अगं, आपलीच माणसं आपल्या माणसाला समजून घेतात, आपलीच माणसं आपल्या माणसासाठी धावून येतात. घेशील ना माझ्या आईला समजून? घेशील का? हो. वाट बघतोय मी खाली. किसन, ए किसना, आई आई ग किसन, अरे हाय का कोणी घरात? अरे अरे आजारी माणसाला पाणी द्यायला हाय का कोणी? हाय का कोणी म्हणजे? मी हाय की. धरा. नको बाई, आहो घ्या. नको तुझं पाणी बाई. द्या. आता पाचशीन आणि पुन्हा काढशीन. रागात माणूस बोलत असतं. मी नाही का तुमची? चुकलं माझं. रागात जरा जास्तीच बोलले. जाऊ दे, माझं बी चुकलं. मी पण तसं बोलायला नको होतं बरं. जाऊ द्या, चुकल्यावर आपलीच माणसं बोलतात, लोक नाही येत बोलायला. किती कळतंय माय. जाऊ दे.